वाव, किती ब्युटिफुल ब्ल्यू स्काय वाटतंय ना. आणि लेकमध्ये फाउंटन्स पण चांगले त्यांनी चालू ठेवले आहेत. ॲक्च्युली असं गव्हर्नमेंटने किंवा लोकल अथॉरिटीजने ते शोसाठी किंवा शोभीकरण जे आपण बोलतो ना, असलं पाहिजे. आपल्या मुंबईला पवई लेकमध्ये नाही ते लोक असं काही ठेवत चालू. वाय गो आउटसाईड ना, जेव्हा आपल्याकडे पण ब्ल्यू स्काय आहे, क्लीन आणि मस्त चांगले हायवे बनवलेले डेकोरेटेड आहेत, रोड्स चांगले आहेत, वॉकवे आहे बाजूला. मला तर असं वाटतं रात्री ना इकडे वॉकसाठी यायला पाहिजे आपण परत जेव्हा हॉटेलमध्ये येऊ साईट सीन करून. आम्ही आता ब्रेकफास्ट करून शिकारा राईड थोडीशी एन्जॉय करून सोनमर्गला निघालो आहोत. तर आता ऑन दी वे आहोत. तर भरपूर सुपर एक्सायटेड आहोत की किती स्नो असेल, कारण काश्मीरला आल्यापासून तर आम्ही फर्स्ट डे श्रीनगरलाच होतो. आता नेक्स्ट डे सोनमर्गला चाललो आहे. मुली पण एक्सायटेड आहेत स्नोमॅन बनवायला. बघूया आता पुढे कसं आहे. वाव, किती सुंदर असं सगळे स्नो कॅप माउंटन्स आहेत ना, बघून एकदम असं दिल खुश हो गया. दोन्ही साईडला माउंटन्स, मध्ये व्हॅली जे पूर्ण स्नोने भरलेली आहेत. आता आज आम्ही इकडे स्नो ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. स्नो बाईक आणि स्लेज. बघूया, ॲक्च्युली थोडं बार्गेन पण चांगलं करायला हवं, कारण की टुरिस्ट लोक आले की त्यांचं तेच लाईव्हलीहूड आहे. बघूया किती पैसे बोलतात आणि आम्हाला किती बार्गेन करायला ते सगळं जमतं. पण खरंच हा निसर्गच बघून इतकं मन प्रसन्न झालं आहे ना. देवाने दिलेलं हा निसर्ग इतका सुंदर आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बघूनच इतका आनंद मिळतो आहे. तो आपण खरंच जपला पाहिजे. प्लेस क्लीन ठेवा जेव्हा पण आपण कुठेही जातो फिरायला, इकडे असो किंवा दुसऱ्या कोणत्या प्लेसला असो. एकदम सुंदर आहे हे. आता आम्ही तर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, खेळायसाठी एक्सायटेड आहोत. रील्स पण बनवायचा प्लॅन आहे. बघूया आता पुढे. सो स्टे ट्यून. व्हिडिओ पुढपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. बघूया आता पुढे काय काय ॲक्टिव्हिटीज कशी एन्जॉय करता येतील ते. केस साईडला कर ना, तुझ्या व्हिडिओमध्ये येतच नाहीत. हां, ओ माय गॉड, ती बाईक राईड तर खूपच ॲडव्हेंचरस होती. रिस्क नव्हतं, चांगलं होतं, खूप सेफ ड्रायव्हिंग होती. पण मला थोडी भीती वाटली. पण ॲडव्हेंचरस म्हणता येईल, नॉट रिस्की. आणि वर आल्यावर तर अजूनच सुंदर आहे. तुम्ही बघाच हा निसर्ग कसा छान वाटतोय ते. ह्याच्या पुढे पण एक ग्लेशियर पॉईंट आहे जिथे बरीच लोक जातात. पण आता सध्याच इथे इतका स्नो आहे आणि चांगला सीझन चालू आहे, तर आम्ही काही पुढे जायचा विचार नाही आहे. इकडेच एन्जॉय करू, कारण बऱ्यापैकी स्नो भेटलेला आहे. आता इथे आम्ही एक रील बनवणार आहोत माझ्या मुलीसाठी, तिच्या आवडत्या गाण्यावर. बघूया कशी बनते ती आता रील.
पिजन ऐड होता है रील में, कह रही है बच्ची, इसीलिए हम पूछ रहे हैं आपसे। ये फेमस है सर, सिंगल में ज़्यादा फेमस है, इसका ज़्यादा नहीं है सर, 50 रुपये प्राइस है। अनलिमिटेड फ़ोटो भी ले सकती है बच्ची और रील शॉट। और इस बार रील बन रही है, इसकी फेमस रील बननी चाहिए। सुर्ख वाला, सोज वाला, फैज वाला लव होता है जो लव से ज्यादा वैसे वाला लव, इश्क वाला लव। हुआ जो दर्द भी तो हमको आज कुछ ज्यादा हुआ, इश्क वाला लव। ये क्या हुआ है क्या खबर, यही पता है ज्यादा हुआ, इश्क वाला। अशी अजून मस्त आहे ते करू आपण. Come on, मैं गिर गया तेरे लिए। संदमेल, संदमेल इधे कुठे फोटो ॲड करू लागले जास्त मजा कुठं आली तुला? कशात आली? मला सगळ्यात जास्त मजा आली आहे स्नो मध्ये खेळायला. हां, आणि तू रील कोणती बनवलीस? मी रील बनवली असं चालायचं आणि का बोट डोक्यावर ठेवून गोल फिरायचं. आणि गाणं कोणतं होतं? अय्यम्मा तो मर मर कर मर गे, अय्यम्मा मैं तो टूट टूट कर टूट गई, अय्यम्मा